आता आपण बोंबील फ्राय करणार आहोत. तर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे आणि हे लिंबू पिळत आहे. थोडीशी हळद घालूया म्हणजे बोंबल्याला कलर चांगला येईल आणि मीठ घालूया. आणि आता हे लागणारे साहित्य बेसन, चणापीठ, मीठ, तांदळाचं पीठ थोडं, हळद आणि मिरची पावडर हे सगळं मिक्स करून बोंबील फ्राय करूया. आणि थोडासा रवा. बोंबील फ्राय करण्यासाठी आपण आता तेल ओतत आहे. आणि हे अद्रक लसूण पेस्ट बोंबीला लावलेली आहे ते आता तयार आहे. आणि हे मसाले आहेत, हळद, मीठ, मसाला, बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ, रवा आणि हे आता तयार केलेलं आहे. हे तर बोंबीला लावून आपण तेलामध्ये फ्राय करायचे आहे. आणि याला आंबटपणा येण्यासाठी वरून लिंबू पिळायचं आहे. आपण बोंबीला आतून पण लिंबू पिळे आणि वरून पण पिळायचं आहे. आता आपले बोंबील बघा तयार आहेत. दोन्ही करून खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि चांगले खरपूस भाजलेले आहेत बघा.